नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज एक धक्कादायक बातमी म्हणा, माहिती म्हणा, मी तुम्हाला सांगणार आहे. आणि खरोखरच धक्कादायक आहे. त्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये जेव्हा कुठलीही आशा शिल्लक उरत नाही, अपेक्षा असतात, पण आशा संपली की माणसाची काम करण्याची इच्छा संपते. आणि म्हणूनच इच्छा जेव्हा संपते तेव्हा माणूस हळूहळू आपलं हातपाय आखडून यायला लागतो. राज सध्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना हळूहळू करत निराशेने इतकं घेरलेलं आहे. लोकसभेमध्ये त्यांच्या निकालांनी ज्या काय आशा पल्लवित झाल्या होत्या त्या विधानसभेने संपूर्णपणे मातीमोल झाल्या. आणि त्यातून सावरण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यानंतर जी काय थोडीफार आशा पल्लवित झाली आहे ती टिकताना दिसत नाही. आणि म्हणून आपला अखेरचा राजकीय डाव हा मुंबई महापालिकेसाठी लावायचा. आणि त्यातही अपयश आलं तर सरळ उभाटा शिवसेनेची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी सोपवायची आणि आपण व्यवहारी राजकारणापासून अलिप्त व्हायचं, अशा निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आलेत, अशी मला मिळालेली विश्वसनीय माहिती आहे. एकतर मी त्याला चूक म्हणणार नाही. याचं कारण उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आटापिटा करणं, धावपळ करणं, कष्ट उपसणं, मेहनत घेणं हा त्यांचा स्वभाव पहिल्यापासून नाहीये. आणि त्यामुळे इतक्या धकाधकीच्या राजकीय जीवनामध्ये ते मुळात आले हाच चमत्कार होता. पण एखादी जबाबदारी घेणं वेगळं असतं आणि ती पेलवणं वेगळं असतं. उद्धव ठाकरेंना पेलवणार नाही हे अनेकांना माहिती होतं. आणि मला आठवतं 2020च्या जानेवारीमध्ये एबीपी माझाचा एक रिपोर्टर माझ्याकडे आला होता. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा तो पहिला प्रजासत्ताक दिन होता आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जो जन्मदिवस 23 जानेवारीला येतो त्या निमित्ताने एक माझा छोटासा इंटरव्ह्यू केला होता आणि मला उद्धव ठाकरे यांच्याविषयी विचारलं होतं. आणि तेव्हा मी दोन्ही बाजूने अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. कारण उद्धव ठाकरे यांना कुठलाही राजकीय, प्रशासकीय किंवा पक्ष चालवणं हा कुठलाही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी थेट मुख्यमंत्री होण्याची जी अवजड जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे संपूर्ण अपयशी ठरतील अशी शंका मी तेव्हाच व्यक्त केली होती, ज्याला आता 5.5 वर्ष झालीत. पण त्याच वेळेला मी उद्धव ठाकरे यांची तुलना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा केली होती. नरेंद्र मोदी सुद्धा 2001 मध्ये अचानक गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या गाठीशी सुद्धा कुठलाही राजकीय आणि निवडणुका लढवण्याचा प्रशासकीय अनुभव नव्हता. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे कमालीचे अपयशी ठरतील हे सगळ्यांना वाटलं होतं. पण बघता बघता गेल्या 24 वर्षामध्ये माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला आणि तीनदा स्वबळावर विधानसभेच्या निवडणुका जिंकून दाखवत भाजपला त्यांनी गुजरात राज्यामध्ये इतकं पाळमुळं रोवून घट्ट केलंय की गुजरातच्या बळावर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदापर्यंत, राष्ट्रीय राजकारणापर्यंत झेप घेतली आणि बघता बघता ते जागतिक नेते होऊन गेलेले. त्यामुळे एखाद्याच्या गाठीशी कुठलाही निवडणुकीचा किंवा प्रशासनाचा अनुभव नाही म्हणून तो अपयशी ठरेल या निष्कर्षाप्रत येणं योग्य नाही. हे मी 23 जानेवारी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सापडलं होतं की उद्धव ठाकरे मला संपूर्ण चुकीचं ठरवू शकतात. कदाचित ते कमालीचे यशस्वी मुख्यमंत्री ठरतील. पण बघता बघता उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकारणाचा इतका चुथडा करून टाकला. सार्वजनिक जीवनातली व्यक्ती आणि व्यक्तिगत जीवनातली व्यक्ती यामध्ये
फरक करून आपलं वागणं, आचरण, बोलणं असलं पाहिजे, याचं भान उद्धव ठाकरेंना कधीच राहिलं नाही. व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन यामध्ये उद्धव ठाकरेंना फारकत करता आली नाही आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही शत्रूची गरज नव्हती. अशी माणसं ही स्वतःसाठी स्वतः सगळ्यात मोठा शत्रू असतात. आणि म्हणून जी लागोपाठ मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांची घसरगुंडी झाली, त्याला दुसरं काहीही कारण नव्हतं. पहिलं कारण, उद्धव ठाकरेंना अशा राजकारणामध्ये काडीचाही रस नव्हता. त्यासाठी जे धोके पत्करावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात, ती क्षमता त्यांच्याकडे नव्हती. पण राजकारणाचे फायदे पाहिजेत. मी एक गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आणखीन सांगेन की मीच नव्हे, आपल्यापैकी लाखो लाखो लोकांनी सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही कथा ऐकलेली आहे आणि शेकडो वेळेला ऐकली असेल. त्या गोष्टीमध्ये ते रोज एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी असलेला माणूस असतो आणि एकदा त्याला इतका मोह होतो की रोज एक अंड मिळेपर्यंत वाट कशाला बघायची, आपण कोंबडी कापू आणि सगळीच अंडी बाहेर काढू. म्हणून तो कोंबडी कापतो, कोंबडी मरते, कोंबडीच्या पोटात भरपूर अंडी मिळत नाहीत आणि कोंबडी पण मेल्यामुळे रोज मिळणारं एक सोन्याचं अंड सुद्धा त्याला मिळेन असं होतं, त्यापासून वंचित व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांची तुलना मी एवढ्यासाठी करतो की प्रदीर्घ काळ त्यांनी बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून आपल्या पुत्रासह मुंबई महापालिकेचा कारभार चालवला. आणि मुंबई महापालिका म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारासाठी, मी ठाकरे परिवारासाठी म्हणत नाहीये, मी उद्धव ठाकरे यांच्या परिवारासाठी मुंबई महापालिका ही सोन्याची कोंबडी होती असं म्हणतोय. पण मुख्यमंत्री होऊन आपण सगळी अंडी एकाच वेळेला बाहेर काढू या मोहात उद्धव ठाकरे सापडले आणि त्यांनी सोन्याची कोंबडी कापली. मी असं का म्हणतोय, तुम्हाला आठवत असेल तर 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये बघता बघता भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेशी तुल्यबळ झाला होता. शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत बसले होते, तरी महापालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढले आणि भाजपला पहिल्यांदाच मुंबईमध्ये तुल्यबळ होण्याची संधी उद्धव ठाकरेंनी मिळवून दिली. आणि परिणाम असा झाला की मुख्यमंत्री भाजपचा असल्यामुळे मुंबईत थोडी इकडे तिकडे जुळवाजुळव करून भाजप आपला पहिला महापौर मुंबईत बसवू शकला असता. पण आता उघड झालं, एकनाथ शिंदे यांनी जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गयावया केल्या आणि उद्धव ठाकरेंना एवढा अगदी नाराज करू नका म्हणून हे केल्यानंतर आपले 82 नगरसेवक असताना सुद्धा ना सत्तेमधलं कुठलं पद भाजपने घेतलं, ना विरोधी नेते पद घेतलं आणि सरळ सरळ 84 नगरसेवकांच्या शिवसेनेला महापालिकेत सत्ता कंटिन्यू करायला देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा देऊन टाकला होता, कुठल्याही पदाशिवाय, कुठल्याही सौद्याशिवाय. पण तो मनाचा मोठेपणा समजण्या इतकी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे बुद्धी नव्हती. आपली महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी ज्यांनी मित्र म्हणून मदत केली त्याचं मुख्यमंत्रीपद हिसकावून घेण्यापर्यंत मनाचा कोतेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवला आणि तिथून त्यांची घसरगुंडी सुरू झाली. आणि राजकारणात लवचिकता असावी लागते, त्याचा मागमूस ज्या माणसाकडे नाही त्याच्याकडून राजकारणातल्या शहाणपणाच्या खेळी केल्या जातील अशी अपेक्षा निदान मी तरी करत नाही. आणि म्हणूनच मी त्या मुलाखतीत साफ म्हटलं होतं की महापालिकेची सत्ता आपल्या हाती आहे, आपण महापौर ठरवू शकतो, स्थायी समितीतून येणारं जे काय उत्पन्न आहे ते आरामात घेऊ शकतो आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारख्या मित्राने आपल्याला मोकळीक दिलेली आहे. पण दुसऱ्याच्या मनाचा मोठेपणा ज्याला समजत नाही त्याला आपल्या मनाचाही मोठेपणा दाखवता येत नाही आणि फक्त
आपल्यासाठी अडचणी निर्माण करता येतात, आणि तेच उद्धव ठाकरे यांनी गेल्या 5-6 वर्षात केलं. असो, आता त्या जुन्या इतिहासात जाण्याची गरज नाही. पण जी वागणूक भाजप आपल्याला देत होता, तीच आपल्या आमदार संख्येमुळे, खासदार संख्येमुळे काँग्रेसकडून मिळेल, ही गैरलागू अपेक्षा उद्धव ठाकरेंनी बाळगली होती. आणि त्या अनुभवातून उद्धव ठाकरे एकटेच गेले तसं नाही. मी वारंवार तुम्हाला नितीश कुमार बिहारचे किंवा आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांची उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणूनच आपण जसं भाजपकडून आपली क्षमता नसतानाही पदोपदी काही करून बोलून घेऊ शकतो, तेच काँग्रेसकडून करून घेता येईल, ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा गेल्या 6 वर्षात इतकी फोल ठरली आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या कुबड्या घेऊन आपली वाटचाल करावी लागते. काल परवा अमित शहा देशाचे गृहमंत्री मुंबईत का कुठे आले असताना जे बोलले की भाजप आता स्वतंत्र उभा आहे, त्याला कुबड्यांची गरज नाही, हे अमित शहा बोलले ते उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलले. आमच्या बरोबर असताना आम्ही मित्रत्वाची वागणूक देत होतो. आज तुम्ही काँग्रेसच्या गोटात जाऊन बसलाय आणि तुम्हाला एक महापालिका लढवायची, तरीही राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या कोबड्या घ्याव्या लागतात. आपला चुलत भाऊ सोबत आला तर त्यासाठी सुद्धा काँग्रेसची परवानगी मागावी लागते. याला कुबड्या घेणं म्हणतात. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे या भाजपसाठी कुबड्या नाहीये, गरज नाहीये त्याची. ना भाजपला कुबड्यांची गरज आहे, ना अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना पदोपदी भाजप समोर लोटांगण घालण्याची गरज आहे. तिन्ही पक्ष आज स्वयंभूपणे उभे आहेत. असो, मुद्दा उद्धव ठाकरेंचा आहे, आणि त्यामुळे ही सगळी दगदग न करता महापालिकेतून मिळणारं जे उत्पन्न होतं त्याला उद्धव ठाकरे आज वंचित झालेले आहेत. वंचित झालेले आहेत. कारण गेली 25 वर्ष, 1985 नंतर 2-3 वर्षाचा कालखंड सोडला तर अव्याहत अव्याहत 30 वर्षाची सत्ता शिवसेनेची, आणि त्यात उद्धव ठाकरे यांची कमीत कमी 25 वर्ष सत्ता महापालिकेत राहिली. स्वतः कुठचीही नगरसेवक पदाची निवडणूक न लढवताही उद्धव ठाकरे हेच महापालिकेचे बॉस होते. आणि नुसते उद्धव ठाकरे नव्हते, त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि भाचा वरुण सरदेसाई यांच्या तालावर मुंबई महापालिका नाचत होती. आज त्याला वंचित व्हायची वेळ आली आहे, कारण सगळीच्या सगळी सोन्याची अंडी एकाच फटक्यात काढायची होती, आणि त्यासाठी मुख्यमंत्री पदपर्यंत झेप घेतली. पण आता तो भार सहन होत नाहीये. त्या वजनाखाली चिरडला गेल्यासारखं झालेलं आहे. ती शिवसेना आता राहिलेली नाही, ती शिवसेनेची ताकद राहिलेली नाही. नामो निशाण तर सोडा, पण शिवसेनेची तितकी ताकद राहिलेली नाही. नाहीतर जी शिवसेना बळकावण्यासाठी आपल्या चुलत भावाला मातोश्रीपासून दूर लोटण्यात आलं होतं, त्याला सोबत घेण्याची वेळ आली. तब्बल 18-19 वर्षानंतर राज ठाकरेंना सोबत घेण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर आली. त्याला एकमेव कारण असं आहे की आपल्याला न पेलवणारं वजन उचलणं. असो, आता त्याला आत्ता वैतागलेला माणूस, हे शब्द मी माझे सांगत नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला होते, तेव्हा वैतागलेल्या उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा तडकाफडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. किंवा आपण हे सगळं सोडतोय, बस झालं, आपल्याला नको, मला मुख्यमंत्री पद नको, आमदारकी नको, असा जो काही त्रागा केलेला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मला यातलं काहीच नकोय. हे बोलण्याचं असतं, पण मला सगळंच हवंय, असा त्याचा अर्थ होता. पण हे मला जमणार नाही याचा अर्थ, हे राजकारण मला जमणार नाही, मला पेलवणार नाही.
राजकारणामधली लवचिकता माझ्याकडे नाही, याची उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला दिलेली ती कबुली होती. आणि म्हणून आता लोकसभा ही हातातली गेलेली आहे. अर्थात गेली म्हणजे काय, की जेवढे 18 खासदार होते, 16 खासदार होते, तेवढे राहिले नाहीत. आणि उरलेत ते पण कधी एकदा पलीकडे जातो, कधी एकदा सत्तेच्या उभेला जातो, म्हणून आषाढभूत झालेले आहेत. आमदार आहेत ते सुद्धा सत्तेकडे जायला उतावळे झालेले आहेत. त्यामुळे उरल्या सुरल्या शिवसेनेवर सुद्धा शिवबंधनाचं बंधन उरलेलं नाही, याची खातर जमा झालेले उद्धव ठाकरे आता अत्यंत निराश झालेले आहेत. पण राहिलाय तो एक मुंबई महापालिकेचा शेवटचा डाव खेळायचा. आणि त्यातही जर अपयश आलं तर उद्धव ठाकरे या सगळ्या सक्रिय राजकारणातून, पक्ष चालवण्यातून सुद्धा निवृत्त होण्याच्या मनस्थितीत आहेत, अशी सूत्रांची बातमी आहे. मी शक्यतो सूत्रांच्या बातम्या देत नाही, पण सूत्रांकडून कळलेली बातमी असे की हा सगळ्या राजकीय जुगारातला शेवटचा डाव आहे. कारण ज्यातून काही निष्पन्न होत नाही, उत्पन्न येत नाही, फलनिष्पत्ती नाहीये. त्यासाठी किती काळ प्रकृती ठीक नसताना बोजा पेलायचा, हे उद्धव ठाकरेंना अशक्य झालेलं आहे. अर्थात जितकी आपल्या मुलाची भाच्याची काळजी आहे, तितकीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी किल्ले लढवणारे जे पत्रकार आहेत त्यांची सुद्धा उद्धव ठाकरेंना चिंता आहे. आणि म्हणूनच अनेक जण आपापल्या विश्लेषणातून उद्धव ठाकरे, ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड याचं मार्केटिंग जोरजोरात करतायत. आणि त्याचं कारण डेस्परेशन आहे. डेस्परेशन, इतकं डेस्परेशन आहे की बस हा शेवटचा डाव आहे, नसेल तर सगळंच जाणार आहे. हे उद्धव ठाकरे यांच्या समर्थक पत्रकारांच्या विश्लेषणातून दिसतं. अर्थात संन्यास वगैरे म्हणायचं, निवृत्ती म्हणायची, तर उद्धव ठाकरे कार्यरत कधी होते? ते मुख्यमंत्री असताना सुद्धा मंत्रालयात सुद्धा जात नव्हते. हे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा अगत्याने लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे जो माणूस मुख्यमंत्री असताना काम करत नाही, फेसबुक लाईव्ह करतो, कोमट पाणी प्या वगैरे म्हणतो, या पलीकडे देश संकटात, राज्य संकटात असताना काहीही करत नाही, तो फक्त मीडियाने चढवलेल्या व्हेंटिलेटरवर विसंबून आपलं राजकारण करत असतो. त्यामुळे सत्ता गेलेली आहे, सत्तेचा ऑक्सिजन संपलेला आहे. त्यामुळे मीडियाचा जो व्हेंटिलेटर आहे तो सुद्धा जवळपास निरुपयोगी झालेला आहे. आणि याच्यावर अधिक काळ तग धरणं आपल्या प्रकृतीला सुद्धा मानवणार नाही, याची जाणीव उद्धव ठाकरेंना निवृत्तीकडे घेऊन जाते. आणि निवृत्ती याचा अर्थ राजकारणातली निवृत्ती. आता प्रश्न असा आहे की शिवसेना नाव आणि निशाणी त्यांच्याकडे राहिलेली नाही. काही वकील आणि काही खुडा आशावाद दाखवत असला तरी परत एकदा धनुष्यबाण किंवा शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याची सुतराम शक्यता नाही, हे उद्धव ठाकरेंना सुद्धा माहिती आहे. पण प्रश्न असा आहे की अख्खी शिवसेना आणि धनुष्यबाण परत आला नाही, तरी उबाठा नावाचा एक पक्ष त्यांच्याकडे आहे, ज्याचे 9 खासदार आणि 20 आमदार आहेत. तो पक्ष कोणाला तरी चालवावा लागेल किंवा तो दुसऱ्या कुठच्या तरी पक्षामध्ये विलीन करावा लागेल किंवा विसर्जित करावा लागेल. आणि त्याची जबाबदारी कोणावर सोपवायची? आदित्यवर सोपवायची, की संजय राऊत यांच्यावर सोपवायची, की अनिल परब यांच्यावर सोपवायची, की सगळंच्या सगळं गबोळ काय ते डबोलं आहे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विसर्जित करून टाकायचं, विलीन करून टाकायचं? या निर्णयाप्रत यायला वेळ आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेचे निकाल येत नाहीत आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर मुंबई महापालिकेचे निकाल शिक्कामोर्तब करत नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना आहेत तसा परिस्थितीमध्ये तो पक्ष चालवावा लागेल. पण तिथेही तो शेवटचा डाव फसला तर मग उद्धव ठाकरे
हे सरळ सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार, ही बातमी आहे, सूत्रांकडून कळलेली बातमी आहे. इतरांकडे जसा सूत्रांकडून बातम्या येतात की एकनाथ शिंदे जाऊन कोणाच्या पाया पडले, मोदींच्या पाया पडले की आणखी कोणाच्या पाया पडले, किंवा भाजप विलीन करणार वगैरे वगैरे, तशी सूत्रांकडून कळलेली ही बातमी आहे की उद्धव ठाकरे कदाचित ज्याची पहिल्यापासून शिवसेना पुढे घेऊन जाण्याची जबरदस्त इच्छाशक्ती होती, अशा आपल्या चुलत भावावर आणि मुलावर उबाठा शिवसेनेची जबाबदारी सोपवून उद्धव ठाकरे या सगळ्यापासून बाजूला होऊ शकतात. तीही एक शक्यता आहे, मी नाकारत नाही. पण उद्धव ठाकरे आता या सगळ्या दगदगीला कंटाळलेले आहेत. किती लोकांना सांभाळायचं, कोणाकोणाची मर्जी सांभाळायची, किती वेळाला मान अपमान सहन करायचा, या सगळ्याला कंटाळलेला माणूस असू शकतो. आणि मी आणि माझा परिवार हे त्यांचे घोषवाक्य आहे. किंवा परिवारापलीकडे जग बघायचं नाहीये, अशा माणसाने निवृत्त होणं योग्य असेल. पण त्यासाठी ती वेळ यायची, आपण प्रतीक्षा करू. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.